अमिताभ बच्चन, की अमिताभ बच्चनचा माझा काही संबंध नाही, परंतु तरी सुद्धा मी त्यांना पत्र पाठवायचो. अनेक कवी पण भेटतात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तर कवीचं अमाप पीक आलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं खत पाणी न घालता एक खूप चांगल्या प्रकारचं पीक आलेलं आहे. बाबा आमटेने मला पत्र पाठवलं, पु ल देशपांडेंचं मला पत्र आहे, व्यंकटेश मांडुकरांचं मला पत्र आहे, सुरेश भटांचं मला पत्र आहे. एका शब्दात भारतीय राजकारण काय सांगाल तुम्ही? आत्ताचे राजकारण हे अतिशय घाणेरडं आहे. राजकारण म्हणजे सेवा की सत्ता मिळवणे? नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार सर. सुरेश पवार सरांनी गेले 25 वर्ष गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्य करत असलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. तसेच सरांचे सामाजिक क्षेत्रात आणि साहित्यिक क्षेत्रात देखील चांगले कार्य आहे. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण थेट सरांशीच गेले 25 वर्षाचा त्यांना जो या क्षेत्रात काम करत असताना आलेला अनुभव आहे त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तर गिरणा गौरव प्रतिष्ठान गेले 25 वर्षापासून कार्यरत आहे. तर या प्रतिष्ठानची स्थापना करावी कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? खरं तर मी दैनिक सकाळमध्ये काम करत असताना दैनिक सकाळच्या माध्यमातून अनेक लोकांशी माझा संपर्क आला. मग त्यामध्ये सुरेश भट असतील, व्यंकटेश मांडुकर असतील, नारायण सूर्य असतील, नादो महानोर असतील, अशा लोकांच्या मुलाखती घेण्यापर्यंत सकाळच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलो. आणि मग सकाळमध्ये जातानाच कुसुमाग्रजांना भेटायचो आणि मग सकाळमध्ये ऑफिसला जायचो. आणि त्याच दरम्यान कुसुमाग्रजांचं गोदागौरव हा सन्मान सोहळा ते नाशिकमध्ये आयोजित करत होते. मी 2-3 वेळा ते कार्यक्रम अटेंड केले. आणि मग मी पण विचार केला की अरे आपण गिरणाघाट किती समृद्ध आहे, की त्या ठिकाणी साने गुरुजी आहेत, त्या ठिकाणी झाशीच्या राणी आहेत, लता मंगेशकरांचा आजोळ आहे, डॉक्टर भंवरलाल जैन, पद्मश्री उज्ज्वल निकम, डॉक्टर भालचंद्र नेमाडे ज्ञानपीठ विजेते, ज्येष्ठ विचारवंत मधुकरराव चौधरी, सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे, अशी नामवंत मंडळी या गिरणाघाटवर म्हणजे जन्माला आली. आणि त्यांच्यामुळे गिरणाघाट समृद्ध आहे. आणि मग मी ठरवलं की अरे आपण पण गिरणा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा का करू नये, किंवा गिरणाघाटच्या माणसांना आपण एक व्यासपीठ का तयार करून देऊ नये. आणि मग मी त्या करताना, कारण शेवटी कोणतंही काम करताना आपल्याला आर्थिक बाजू ही फार महत्त्वाची असते. कारण सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. आणि म्हणून मग त्या दरम्यान हा विचार करता करता त्याला 19 नोव्हेंबर 2000 म्हणजे 19 नोव्हेंबर 1999 म्हणजे 99 उजडला. आणि त्यावेळेस मी ही सुरुवात केली आणि त्याचं रजिस्ट्रेशन केलं. आणि मग दादासाहेब बिडकर, दादासाहेब पोतनीस यांना ही संकल्पना सांगितली आणि मग त्यांनी होकार दिला. आणि मग त्याच दिवसापासून गिरणा गौरव प्रतिष्ठानची आपण खरी अर्थाने सुरुवात केली. बरोबर. मग गिरणा गौरवच नाव द्यावं असं का वाटलं तुम्हाला? गिरणा गौरव जसं गोदा गौरव कुसुमाग्रजांचं होतं तसं आपण गिरणा गौरव, की गिरण्याच्या काठावरची जी काही कर्तृत्ववान माणसं आहेत त्यांना व्यासपीठ मिळावं, त्यांचाही गौरव व्हावा, म्हणून आपण गिरणा गौरव ही संकल्पना खऱ्या अर्थानं सुरू केली. आणि त्याच दरम्यान एक भाषण मी ऐकलं होतं नाशिकला. त्या दरम्यान की बाबा जी माणसं म्हणजे नदीच्या काठावर समृद्ध होतात तर ती माणसं एक वेगळे नावाने ओळखली जातात. मग त्या निर्मात्याने मग जसं बा की कृष्णकाठ म्हणलं की यशवंतराव चव्हाण, कुसुमाग्रज म्हणलं की नाशिकचा गोदाकाठ, इंद्रायणीला संत ज्ञानेश्वर, जसं बा कादवा म्हटले की विजयकुमार मिठे, की कारण कादवा म्हटल्यानंतर विजयकुमार मिठे यांना सोडून पुढे कोणी जाऊ शकत नाही. अशा प्रकारची ही ज्या ज्या नद्यांची संस्कृती आणि ती मोठी झालेली माणसं मला पाहायला मिळाली. आणि म्हणून मी त्या नदीच्या नावाने हा जागर सुरू केला. मग सर्वप्रथम पुरस्कार तुम्ही सर्वात पहिल्यांदा कोणाला दिला होता? आम्ही पहिल्यांदा त्यावेळेस पुरस्कार खासदार कस्तुरभाऊ राऊत आणि हरिभाऊ महाले, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नंतर एक शिक्षक होते लक्ष्मण बैर म्हणून, त्यांना आपण शिक्षक दिला होता. आणि स्वातंत्र्य सैनिक मोतीलाल शहा आणि रशेकलाल शहा अशा यांना आपण तो गिरणा गौरव पुरस्कार 2019 मध्ये त्यांना तो आपण दिला होता. बरोबर. आज त्याला 26 वर्ष पूर्ण झाले. आणि आता परत आपला कार्यक्रम बरोबर येणार आहे. तर तुम्ही अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभागी असतात. या मागे तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते? मला बरेच लोक म्हणतात की का तुम्ही कोणत्या चक्कीचं पीठ खातात, कारण तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही व्यासपीठवर असतात किंवा प्रत्येक ठिकाणी तुम्ही सहभागी होतात. तर कसं असतं की यदि तुम भगवान का ध्यान करोगे तो भगवान तुम्हाला ध्यान रखेगा असं म्हणतात साईबाबा, असं म्हणतात. आणि म्हणून आपण जर परमेश्वराकडे पाहिलं तर नक्कीच आपल्याकडे परमेश्वर आपल्याकडे त्याचे आशीर्वाद असतात. आणि म्हणून आपण जर लोकांमध्ये गेलो तर लोक आपल्या इथे येतील. कारण आपण काय करतो की बऱ्याचदा समाजामध्ये अशी एक प्रथा आहे की आपल्या मुलाचं लग्न झालं की मग आपण डायरेक्ट
3 वर्षानंतर मुलीची पत्रिका द्यायला जातो आणि तेव्हा मग आपण नातेवाईक शोधतो किंवा मित्र परिवार शोधतो. परंतु तसं न करता आपण जसं गाडीची सर्व्हिसिंग करतो तर ती गाडीची सर्व्हिसिंग करताना जसं आपण मेंटेनन्स करतो त्याप्रमाणे जे आपण नातं गोतो मित्र परिवार जो जमवला आहे किंवा सोशल कामामध्ये आपण जे ऍक्टिव्हिटी राहतो तर त्या निमित्ताने त्याची सर्व्हिसिंग झाली पाहिजे. बरोबर आहे. कारण देखल्या ज्या दंडवत असं म्हणून चालणार नाही, मंदिर दिसला म्हणून पाया पडायच्या असं नाही. तर ते माणसांमध्ये आपण नेहमी राहिलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येक सोशल कार्यक्रम जिथे असेल, उदाहरणार्थ प्रकाशन सोहळा असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, साहित्याचा काही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी मी नक्कीच सहभागी असतो. बरोबर. मग आता समाजामध्ये येणाऱ्या कोणत्या समस्यांना तुम्ही कार्य करत असताना हाताळलेला आहे? मी समाजामध्ये काम करत असताना की मी बऱ्याचदा की लोक म्हणतात की मी गंगापूर रोडला राहतो, मी कॉलेज रोडला राहतो, मी चांगल्या मोठ्या शहरामध्ये राहतो, परंतु एकल कोंडेपणा हा वैफल्यग्रस्त झालेला एक प्रकार मला पाहायला मिळाला. गेल्या 1992 पासून मी अनेक माणसं पाहिलेत आणि त्या निमित्ताने अधिकारी पाहिलेत, IPS अधिकारी, IAS अधिकारी, मोठमोठे विचारवंत लोक पाहिले. परंतु त्यांच्याकडे जेव्हा तो सत्तेवर असतो किंवा एखाद्या पदावर असतो तर त्याला त्यावेळेस बेल वाजवली की त्याचा शिपाई हजर असतो किंवा बेल वाजवली की त्याचा ड्रायव्हर हजर असतो. पण जेव्हा सत्ता संपते, त्याचं पद सुटतं, तेव्हा त्याच्याजवळ कोणी नसतं, मग त्याच्याजवळ माणसं नसतात आणि मग ही अशी माणसं हातात एक कुत्रं घेतात आणि मग अशा गोता पार्कला किंवा निवांत ठिकाणी फिरत असतात. आणि मग जेव्हा कोणीतरी त्याला एखादा माणूस भेटतो तेव्हा त्याला इतका आनंद वाटतो की अरे आपण जर अशी माणसं जोडली असती तर बरोबर, हा प्रश्न त्याला आयुष्यभर तो पडत असतो. बरोबर. मग या मोठमोठ्या व्यक्तींना जसं तुम्ही जोडत गेलात, हो, मग या मोठ्या व्यक्तींचा तुमचा सहवास तुम्हाला जवळून लाभला, हो, तर यांचा अनुभव कसा होता तुमचा यामध्ये की डॉक्टर भालचंद्र नेमाडे सर त्यांनी जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो की बा अरे नेमाडे सर कोणाचं ऐकत नाही, नेमाडे सर फार मोठे विद्वान आहेत आणि ते एकदम रोखठोक बोलतात आणि त्यांच्या त्या मिशा वगैरे यामुळे काय भीती वाटते माणसाला. परंतु त्यांच्या साहित्याच्या दृष्टीने किंवा जेव्हा मी त्यांच्याजवळ गेलो तर त्यावेळेस 4 दिवस ते माझ्या सानिध्यात राहिले. त्यांचा सहवास आम्हाला मिळाला. मग आम्ही सप्तशृंगगड असेल, त्र्यंबकेश्वर असेल किंवा कळवणचं वाचनालय असेल, अनेक अशा वाचनालयाला मी भेटी दिल्या आणि त्या निमित्ताने माणसं मला कळत गेली. पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, मुंबईमध्ये जे म्हणजे वायशी पवार विशेष पोलीस महानिरीक्षक, म्हणजे गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून त्यांना जे त्यांची ओळख आहे असे वायशी पवार. नंतर अतिक्रमणांचा जो म्हणजे हातोडा मारणारा पहिला अधिकारी तो गिरणा-काठचाच गोरा खैरनार. तर अशा प्रकारचे ह्या माणसांपर्यंत मला पोहोचता आलं आणि मी स्वतःला खूप म्हणजे समर्थ समजतो की अशी माणसं मला भेटता आली आणि अशा माणसांपर्यंत विचार ऐकायला मिळेल, त्यांचा सहवास मला मिळाला. बरोबर आहे. तुमचा आदर्श घ्यावा असं देखील मला वाटत असतं नेहमी. मग नवीन तरुणांना तुम्ही काय सांगाल? नवीन तरुणांना मी हे सांगतो की तुम्ही सकारात्मक दृष्टीने जगलं पाहिजे आणि जगण्याबरोबरच तुम्ही व्यवसाय करा, तुम्ही बिझनेस करा किंवा तुम्ही नोकरी करा किंवा एखादा कोणत्याही तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, परंतु त्या ठिकाणी तुमच्या जगण्यामध्ये माणूस हा तुमचा केंद्रबिंदू असला पाहिजे. कारण माणसातूनच माणसाला तत्वज्ञानाचा दिशा मिळत असते. बरोबर आहे. बरोबर आहे. तर मग समाज कार्य करत असताना तुम्ही साहित्य क्षेत्राशी सुद्धा संलग्न आहात. हो. तर साहित्याची भूमिका कशी असावी समाज कार्य करत असताना? समाज कार्य करताना साहित्य माणसाला समृद्ध बनवतं आणि साहित्यामध्ये तुमचं जगणं असतं आणि माणसाच्या आयुष्याचे सगळे कंगोरे म्हणतो जे आपण म्हणतो तर ते सगळे त्या साहित्यामध्ये माणसाला जगण्याची एक उर्मी मिळते, एक दिशा मिळते. आणि म्हणून माणसाने जगण्याबरोबर साहित्याशी सुद्धा मैत्री केली पाहिजे. बरोबर. मग तुम्ही लिहितात देखील साहित्य. हो. मग तुमचा हा साहित्याचा प्रवास कसा सुरू झाला? मला म्हणजे माझं शिक्षण औरंगाबादला झालं आणि त्या दरम्यान मला पु ल देशपांडेने एक पत्र पाठवलं होतं की दिसा माझी रोज वाचत जा आणि उजाळ माळरानावर एक झाड लावत जा. तर मग मी ठरवलं की अरे आपण काहीतरी वाचलं पाहिजे. आणि मी लहानपणापासूनच म्हणजे मला खूप असं छंद होते, वेगवेगळ्या प्रकारचे छंद, की जसं एक एसटीचं बसचं तिकीट जमा करायचे तो एक छंद होता. नंतर आपल्याला पूर्वी जे चॉकलेट मिळायचे, एक 50 पैशाला एक चॉकलेट रंगीत चॉकलेट मिळायचे, त्याचं कवर चॉकलेट असे रंगीत राहायचे आणि ते आपल्या शर्टचे बटन आहेत त्याला ते लावले की छान वाटायचे ते. तर हो, चमचम. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा परीक्षा संपली की जे आपले पुस्तकं राहायचे, गाईड असेल किंवा पुस्तकं असेल, मग त्या प्रत्येक पुस्तकाच्या आपल्याला ते पुढच्या वर्षी कामात पडणार नाही. मग आपण काय करतो, ते पुस्तकं जे आहेत ते पुस्तकं त्यांना जे म्हणजे डोंगरामध्ये जंगलामध्ये जे जे काही पानं असायचे ते पानं त्याला चिपकवायचे आणि त्या पानांचा संग्रह करायचो. हा एक माझा तो छंद होता. आणि त्या निमित्ताने म्हणजे हा संग्रह आपण करत असतानाच मग त्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना पत्र पाठवणे, म्हणजे त्यांचं उत्तर मला येऊ अगर नाही येऊ,
बरोबर. त्यांनी उत्तर मला म्हणजे अमिताभ बच्चन हा. की अमिताभ बच्चनचा माझा काही संबंध नाही, परंतु तरी सुद्धा मी त्यांना पत्र पाठवायचो. त्यावेळेस 10 पैशाला पोस्ट कार्ड मिळायचं आणि दैनिक गावकरीमध्ये त्यांचे पत्ते यायचे की अमिताभ बच्चन जुहू आणि मग मुंबई, फक्त त्या या पत्त्यावर त्यांना पत्र पाठवायचो. मग मला आईने किंवा माझ्या वडिलांनी मला जर पैसे दिले 10 रुपये आपले 2 रुपये म्हणा किंवा 1 रुपया म्हणा, त्यातल्या 10 पैशाचं मी कार्ड घेणार आणि मग तो त्या कार्डवर पत्र लिहायचं, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरेश पवार इयत्ता 3री, असं पत्र पाठवायचो. आणि तो छंद तेव्हापासून मला लागला आणि मग मला बऱ्याच लोकांचे पत्र आले. बाबा आमटेने मला पत्र पाठवलं, पु ल देशपांडेंचं मला पत्र आहे, व्यंकटेश मांडुकरांचं मला पत्र आहे, सुरेश भटांचं मला पत्र आहे. असे जे पत्र आहेत मला 108 लोकांनी पत्र पाठवले. मग त्यामध्ये बाळासाहेब विखे पाटील असतील, शंकरराव काळे असतील, शंकरराव कोल्हे असतील, डॉक्टर आनंद यादव, सिंधुताई सपकाळ, रघुवीर खेडकर, सदाशिव आमरावपूरकर, अशा अनेक लोकांनी मला पत्र पाठवले आणि त्या पत्राचा एक संग्रह केला. त्या पुस्तकाचा जन्म झाला मुक्काम पोस्ट गिरणा गौरव. मुक्काम पोस्ट गिरणा गौरव. हो. वा वा वा. मग तुम्ही या साहित्याच्या प्रवासात असताना पुस्तक कोणत्या साहित्यिकांच्या पुस्तकांचा तुमच्यावर प्रभाव पडला? तसं तर पुस्तकांच्या म्हणजे सुरुवातीलाच रंग माणसांचे उत्तमराव कांबळे त्यांचं जे पुस्तक आहे रंग माणसांचे, तर ते पुस्तक मी त्यांच्या सकाळमध्ये त्यांचं कंटिन्यू येत होतं दर रविवारी आर्टिकल होतं. हो, सदर. आणि मग ते मला वाचायचं, म्हणजे मी वाचत राहिलो ते. आणि मग ते वाचत असताना मला अनेक प्रकारच्या माणसांपर्यंत पोहोचता आलं. आणि त्या काळानंतर मग हळूहळू मग विजयकुमार मिठे दादांचं जे गाव कवित घेताना की जागृत, म्हणजे नुसतं खिडकीमध्ये बसून एरे एरे पावसा तुला देतो पैसा, मला अशी पुस्तकं मला आवडत नाही. तर मला गाव कवित घेताना विजयकुमार मिठे दादांचं पुस्तक असेल किंवा रामनाथ चव्हाणांची काय म्हणतात त्याला, रंग नसणं, बिनचेहऱ्याची माणसं, नंतर आपलं यांचं आपलं हे अनिल अवचटांचं पुस्तक, अशा अनेक प्रकारची जी पुस्तकं आहेत की जी माणसांचा शोध घेतात आणि त्यांच्यामध्ये माणूस हाच त्यांचा केंद्रबिंदू आहे. एक विशिष्ट माणूस म्हणजे तो कोणी असेल, भिकारी असेल, श्रीमंत असेल, अशा प्रकारची जी माणसं आहेत, अशा माणसांची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचण्यामध्ये किंवा ते साहित्य वाचण्यामध्ये मला जास्त रस असतो. आज आपण बघतो खूप साहित्यिक झालेले आहेत, कवी झालेले आहेत, लेखक झालेले आहेत. तर आजच्या नवीन तरुण पिढीने साहित्य वाचत असताना कोणत्या जबाबदारीने वाचलं पाहिजे? कारण खूप झालेलं आहे. हो, काय वाचलं पाहिजे? तर आता मी मुक्काम पोस्ट आपले पुस्तकावर बोलू काही हा जो उपक्रम सुरू केला आहे, तर या माध्यमातून मला बरेच साहित्यिक भेटतात, अनेक कवी पण भेटतात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तर कवीचं अमाप पीक आलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं खत पाणी न घालता एक खूप चांगल्या प्रकारचं पीक आलेलं आहे. आणि काही कवितांना खूप असा दर्जेदार म्हणजे वारसा आहे की म्हणजे त्यांच्यामधून एक काहीतरी वेगळं काही घेता आलं पाहिजे किंवा त्यातून वेगळी प्रेरणा मिळते. आणि काही कवीमध्ये फक्त नुसतं टला ट जोडले की कविता होते, तर हा त्यांनी गैरसमज बाजूला करून एक दर्जेदार कविता किंवा त्याचा आशय असला पाहिजे की जेणेकरून त्याचा आणि समाज परिवर्तनामध्ये त्याचा भाग बनला पाहिजे, असं साहित्य निर्माण केलं पाहिजे. आणि ती खरी काळाची गरज आहे. मग तुमचे मराठी साहित्याच्या भविष्यासाठी तुमचं मत काय? मराठी साहित्य हे जर टिकवायचं असेल तर त्यामध्ये तुमच्या लिखाणाचा दर्जा हा असला पाहिजे. आणि आपण म्हणतो की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, परंतु तुमचं लिखाण जे आहे तर हे समाज जागृतीला आणि समाज परिवर्तनाला कारणीभूत ठरेल आणि त्याचा वसा आणि वारसा त्या साहित्यातून जपला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि अशा साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. बरोबर. मग हे सर्व कार्य तुम्ही करत असताना प्रेरणादायी क्षण आले असतील? हो. मग असा एखादा क्षण ज्याने तुम्हाला कार्य करण्यासाठी बळ मिळते नेहमी? हो, म्हणजे की आता मी गिरणा गौरवच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलो, परंतु बऱ्याचदा कसं असतं की अरे त्या समजा आपण आमदार साहेबांना भेटायचं असेल किंवा एखाद्या खासदारांना भेटायचं असेल तर पूर्वी गैरसमज, आपण खेड्यातली माणसं, माती नाते म्हणजे माती माणसं ही सगळी सांभाळलेली माणसं, परंतु जेव्हा आपण खेड्यामध्ये भेटायचो किंवा गावातल्या चेअरमनला जरी भेटायचं असेल किंवा गावातल्या तलाट्याला जरी भेटायचं असेल तरी अरे मग तलाट्याला भेटायचं, कसं काय भेटायचं, चाल माझ्या बरोबर चाल, म्हणजे ही भीती वाटायची. परंतु मी गिरणा गौरवच्या माध्यमातून ज्यावेळेस लोकसभेचे सभापती मनोहर जोशी त्यांना भेटण्यासाठी लोकांना सांगितलं, 2-3 लोकांना मी सांगितलं, त्यामुळे ते म्हणजे तुम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांना भेटा, तुम्ही शिवसेना जिल्हा अध्यक्ष त्यांना भेटा, तुम्ही मुंबईला जा आणि मुंबईला शिवसेना प्रमुखांच्या तिथं त्यांचे पी असतात, तुम्ही त्यांना भेटा आणि मग तुम्ही मनोहर जोशींना भेटाल, असं तुम्हाला भेटता येणार नाही. परंतु मी ज्यावेळेस लोकसभेत सभापती होते आणि गिरणा गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी 2004ला मी त्यांना फोन केला
डायरेक्ट दिल्लीला त्यांना फोन केला, त्यांच्या PA ला नंबर घेतला आणि त्यांना फोन केला मी, सर मला असं गिरणा गौरव पुरस्कारासंदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे. तर ते म्हणे की मी रविवारी मुंबईला येणार आहे, तुम्ही मुंबईला या. मग मी इथून सकाळी रात्री बसने बसलो ST ने आणि एक 100 रुपयाचा गुच्छ घेतला दादरला. त्याचं दादरला मोठं ऑफिस आहे. मग तिथे गेल्यानंतर त्यांना तो गुच्छ दिला आणि ते म्हणे की बाबा मी गिरणा गौरवचं ऐकून आहे आणि मी वाचलं आहे, अनेक प्रकारचा हा उपक्रम खूप छान आहे आणि गेली 4 वर्ष झाली तुम्हाला, 4 वर्षापासून तुम्ही अनेक माणसं जोडली त्या निमित्ताने. मी या कार्यक्रमाला येईल. परंतु त्या दरम्यान नुकतंच लोकसभेचं इलेक्शन लागलं आणि आमचं एक वैशिष्ट्य असं होतं की बाबा इलेक्शनच्या दरम्यान पॉलिटिकल नको, म्हणून आम्ही त्यावेळेस त्यांना कार्यक्रमाला त्यांनीच आम्हाला सांगितलं की बाबा पॉलिटिकल आहे त्यामुळे मी कार्यक्रमाला येणार नाही बाबा, असं तुम्हाला काय वाटतं? तर म्हटलं सर चालेल, काय अडचण नाही. कारण त्यावेळेस चांगल्या प्रकारचे सगळे साहित्यिक मंडळी होती आणि त्याला पॉलिटिकल रूप यायला नको म्हणून आम्ही त्यांना टाळलं होतं. परंतु सदाशिव अमरापूरकर असतील, स्मिता तळवळकर असतील, डॉक्टर भालचंद्र नेमाडे असतील, पोलीस महासंचालक अरविंद इनामदार असतील किंवा सिंधुताई सपकाळ असतील, अशी खूप म्हणजे आमच्या या गिरणा गौरव परिवारामध्ये आजपर्यंत 22 पद्मश्री आणि 2 ज्ञानपीठ विजेते आमच्या या परिवारामध्ये आहेत. म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये 42,000 लोकांचा परिवार आहे. आणि असं कधी असं झालं नाही कधी की एखाद्या माणसाला किंवा एखाद्या साहित्यिकाला आम्ही फोन केला आणि त्याने आडीविडे घेतले किंवा असं काही नाही की माझ्यामध्ये खूप काहीशी जादू आहे असं काय मला माहीत वाटत नाही. परंतु एक आवाज दिला किंवा एक शब्द जरी त्यांना खर्च केला तरी ते लोक तयार होतात आणि हे मी माझं मोठं पण समजतो. बरोबर, नक्कीच. आज नाशिकमध्ये साहित्य क्षेत्रामध्ये गिरणा गौरव हे नाव फार मोठं आहे. तर मला असं विचारावं वाटतं की तुम्ही या क्षेत्रात काम करत असताना स्वतःचा आत्मविश्वास वाढवत राहिला. मग स्वतःमधला असा कोणता गुण आहे जो तुम्हाला या ठिकाणी सांगावा वाटतो की या गुणामुळे मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलो? बरोबर आहे की निकले हे राही मस्ती में डुबे मंजिल का क्या मिले ना मिले. आपण फक्त चालत राहायचं. आणि व्यंकटेश मांडूकरांनी मला पत्र पाठवलं होतं की प्रिय सुरेश, दररोज तू काहीतरी करत जा आणि निसर्ग जपायला शिक. कारण माणसाला माणूस आणि निसर्ग ह्या 2 तत्वांची फार मोठी गरज आहे. आणि म्हणून निसर्ग हाका मारतो परंतु कपाळ करंटी असतात माणसं. आणि म्हणून निसर्गामध्ये सुद्धा तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं जगणं शिकायला मिळेल. आणि माणसांमध्ये ज्यावेळेस तुम्ही माणसांमध्ये राहाल तर त्यावेळेस तुमचे सगळं दुःख, तुमच्या वेदना तुम्ही बाजूला कराल. तुम्ही जेव्हा निसर्गामध्ये राहाल तेव्हा पक्ष्यांचा आवाज, पाण्याचा सळसळणारा आवाज, धब्यांचा पडणारा आवाज किंवा निर्झरपणे वाहणारे धबधबे तर तुम्हाला ते जगायला शिकवतात. आणि म्हणून तुम्ही जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला निसर्ग आणि माणूस या दोघांना बरोबर घेऊन चालावं लागेल. आणि म्हणून अशा सकारात्मक जगणारी माणसं मला भेटत गेलीत आणि मग मी समृद्ध होत गेले. बरोबर. मग नवीन तरुणांमध्ये जर एखाद्या कॉलेजवरती तुम्हाला व्याख्यान द्यायला सांगितलं, बरोबर, तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला कोणत्या विषयावरती भाषण करायला आवडेल? मला जर व्याख्यान द्यायला बोलवलं किंवा मला मार्गदर्शन करायला जर बोलवलं तर मी आजच्या तरुणांना तेच म्हणेल की आजची पिढी ही जी आहे ही पिढी सध्या आधुनिककडे जरी वळत असली पण तरी सुद्धा आज ती संस्कार विरहित झालेली आहे. आणि पूर्वी आपल्याला गुरुजी नेहमी म्हणायचे की मुलांनो तुम्ही उभा राहा रे तू. मग तू उभा राहिला की सांग आपल्या माणसाच्या गरजा किती. मग अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 गरजा होत्या. परंतु आता लोकांना घरं राहायला मिळाले, लोकांना पोट भरून खायला मिळालं. लोक पाव वडा खाणं पण खातातच, लोक उपाशी कोणी राहत नाही. परंतु आज खऱ्या अर्थाने माणसाला जगण्यासाठी आचार, विचार आणि संस्कार या 3 गोष्टींची नितांत गरज आहे. आणि ज्या माणसाकडे आचार, विचार आणि संस्कार आहेत तोच माणूस या जगामध्ये समृद्ध होऊ शकतो असं मला वाटतं. तुमच्या मते साहित्य, कला आणि सामाजिक कार्य यांचा परस्परांशी संबंध कसा आहे? माणसाचं जगणं म्हणजे साहित्य आणि साहित्य म्हणजे माणसाचं जगणं असतं. आयुष्यामध्ये येणारे अनेक प्रसंग चांगले असतील, वाईट असतील, ते सगळे प्रसंग माणसाला जगायला शिकवतात, त्यावर मात करायला शिकवतात. की मी अगोदरच सांगितलं की आपण थांबायचं नाही, कारण आपण थांबलो तर आपण संपलो. म्हणून आपण सकारात्मक दृष्टीने जगलं पाहिजे. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्या वेळेस तुम्हाला चांगली माणसं भेटतील तेव्हाच तुम्ही चांगलं काम करू शकाल. हो. मग हे सर्व कार्य करत असताना आज तुम्ही पुस्तकावर बोलू काही, जे वेगवेगळे साहित्यिक आहेत त्यांनी लिहिलेले त्यांची पुस्तकं आहेत, तर प्रत्येक साहित्यिकाला व्यक्त होण्यासाठी पुस्तकावर बोलू काही ही संकल्पना तुम्ही आणली. तर ही संकल्पना
कशी सुचली तुम्हाला? म्हणजे बऱ्याचदा पाहिलं की लोक पुस्तक लिहितात. मी बऱ्याच लोकांकडे जाऊन आलो. मला आता बरेच लोकांचे फोन पण येतात, दररोज फोन येतात की सर माझे 42 पुस्तक झाले, तो म्हणतो माझे 15 पुस्तक झाले. अहो तुम्ही मोठ्या लोकांनाच मान देतात, तुम्ही जे पुढे पुढे करतात अशाच लोकांना तुम्ही मान देतात. आमचे 18 पुस्तकं झाले, आमचे 14 पुस्तकं झाले. अशा प्रकारचे अनेक लोक मला भेटतात. अनेक लोकांचे फोन पण मला येतात, अरे पण तुमचं पुस्तक आहे मला माहित नाही ना. माहिती पाहिजे तुम्ही. आणि म्हणून कारण कसं असतं माहिती काय, एखाद्या महिलेने जर 1 लाख रुपये साडी घातली आणि ती जर नुसती घरातच फिरत असेल तर तिला कोणीच सांगणार नाही की वहिनी तुमची साडी खूप छान होती किंवा ताई तुमची साडी खूप छान होती. बरोबर आहे. परंतु जेव्हा ती बाहेर जाईल तेव्हा लोकांना तिच्या बाकीच्या मैत्रिणी सांगते की मॅडम तुमची साडी खूप छान आहे किंवा ताई तुमची साडी खूप छान आहे. ज्यावेळेस तुमच्यामध्ये जी गुणवत्ता असेल ही गुणवत्ता लोकांना दिसली पाहिजे. कारण निरमा वॉशिंग पावडर ज्याप्रमाणे आजही ती म्हणजे ज्या निरमा वॉशिंग पावडरचं जे कव्हर आहे त्या कव्हरच्या मुलीचं चित्र आहे, त्या मुलीचं वय आता 98 आहे. तरी सुद्धा आज खेड्यापाड्यामध्ये तुम्ही व्हील साबण किंवा इतर बाकीचे नाही सांगू शकत, पण निरमा वॉशिंग पावडर आम्हाला निरमा पावडर द्यावं, म्हणजे ही ब्रँड झालाय. बरोबर. आणि म्हणून त्याप्रमाणे जर तुम्हाला या काळाबरोबर जायचं असेल, या काळाबरोबर तुम्हाला जिवंत राहायचं असेल, कारण काळ परिवर्तन, कारण फॅशन के दौर में गॅरंटी की इच्छा न करे की आज आपण ठीक आहे, आज आईवडील आज आईवडील मुलांवर चांगले संस्कार देतात, मुलं आईवडिलांचे पाया पडतात, मुलं हे करतात. परंतु मुलं यापुढे आईवडिलांचे फोटोही घरात ठेवतात का नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर. आणि म्हणून ही शोकांतिका आहे, हे परिवर्तन आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्या मुलांवर संस्काराची फार मोठी गरज आहे. कारण मी स्वतः आजही घराच्या बाहेर पडताना मी आबुण्याला जरी गेलो घरून तरी आईच्या पाया पडतो. आबुण्याहून घरी आलो, जेवण झालं मला कळवणला जायचं तर मी आईच्या पाया पडतो आज घरातून. आणि माझी नात आहे, म्हणजे माझी मुलं तर पाया पडतातच, पण माझी नात आहे ती सुद्धा पाया पडल्याशिवाय मंदिरात जात नाही किंवा शाळेत जात नाही. हे संस्कार आहे. याला म्हणतात संस्कार. बरोबर आहे. कारण मी बऱ्याच लोकांकडे पाहतो, मोठमोठी श्रीमंत लोक पाहिले. मी एका दिवसाला 50 कधी 100 लोकांना भेटतो. मी स्वतः पंढरपूरच्या वारीमध्ये जाऊन आलो, 26 दिवस पायी जाऊन आलो. मी नाशिकच्या स्मशानभूमीमध्ये 12 दिवस मुक्काम होतो. मी सप्तशृंगी गडावर पायी जाऊन आलो. मी स्मशानभूमीमध्ये राहिल्यानंतर बरेच अनुभव मला आले. मी भद्रकालीच्या विषय व्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये जाऊन आलो. अशा नंतर तृतीय पंथांचं मी एक अधिवेशन घेतलं होतं, त्यामध्ये जवळपास 384 तृतीय पंथ उत्तर महाराष्ट्रातून आले होते. अशा प्रकारच्या लोकांपर्यंत पोहोचणं आणि मानव समाजाला जगण्याचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे मी माणसाशिवाय जगूच शकत नाही. म्हणजे मला आज जेवण नाही दिलं तर चालेल, परंतु मला माणसं पाहिजेत. चर्चा झाली पाहिजे. कारण माणसाला मुक्त व्यक्त झालं पाहिजे, माणसाला मुक्त होता आलं पाहिजे. कारण आपण पुस्तकावर बोलू काही, नुसतं पुस्तक लिहून कपाटात आत्महत्या करण्यापेक्षा त्या पुस्तकावर काय नेमकी तर ते लेखकाच्या तोंडून ऐकण्यामध्ये मोठी मजा असते. मग आतापर्यंत कोणत्या साहित्यिकांचा समावेश यामध्ये झाला? पुस्तकावर बोलू काही मध्ये यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव कांबळे, कादवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ग्रामीण साहित्यिक विजय दादा मिठे, नंतर ग्रामीण साहित्यिक आणि चांगल्या प्रकारचे सुप्रसिद्ध असे कवी प्रकाश होळकर, प्राचार्य लक्ष्मण महाडिक, नंतर आपलं हे पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील असतील, पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे असतील किंवा बीजी वाघ असतील, विवेक उगल बुगले असतील किंवा राजेंद्र बुगले असतील, रवींद्र मालुसकर असतील, प्रशांत केंद्र असतील, राजेंद्र सोमवंशी असतील, असे अनेक प्रकारची डॉक्टर दिलीप धोंडगे आहेत, डॉक्टर एकनाथ पगार आहेत, डॉक्टर एस के पाटील आहेत, डॉक्टर राजेंद्र मलसे आहेत. असे अनेक प्रकारची साहित्यिक ही मला जवळून पाहता आली या निमित्ताने अनुभव. आणि आज गिरणा गौरव प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा जो उपक्रम आहे तर हा कोणत्याही देशामध्ये नाही, हा फक्त भारतामध्ये तो नाशिकला आहे आणि तोही हुतात्मा स्मारक मध्ये. आणि गिरणा गौरव प्रतिष्ठानने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि आज उद्या येत्या मंगळवारी याला 83 भाग होतील एकूण. म्हणजे आतापर्यंत 83 लोक येऊन गेले आणि आपण 26 फेब्रुवारी 2029 पर्यंत सध्या आपण नाशिकमध्ये बुक आहोत. म्हणजे एवढे मोठे साहित्यिक, म्हणजे माझ्या मते 587 साहित्यिकांपर्यंत हा माझा एक स्वतंत्र मतदारसंघ होईल असं मला वाटतं. नक्कीच बरोबर आहे. तेच मग साहित्यावर बोलू काही झालं, परत मग अजून एक संकल्पना जी आहे ती आता आपण करणारच आहात. शेकोटी साहित्य संमेलन, शेकोटी लोककला साहित्य संमेलन. तर यामध्ये की शेकोटी भोवती बऱ्याचदा आपण ग्रामीण भागामध्ये डोंगऱ्या देव म्हणतो आपण, तो एक कार्यक्रम असतो. नंतर होळीच्या दरम्यान तुम्ही खेडेगावामध्ये समजा उदाहरणार्थ नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, तळोदा या भागामध्ये गेला तर होळीला खूप मोठं महत्व असतं. आणि 5 दिवस होळीच्या रात्री होळी पेटते आणि होळी भोवती अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्या लेवलला, त्या गावापर्यंत. आणि मग अशा प्रकारचे जे काही कार्यक्रम आहेत हे लक्षात आल्यानंतर की आपण
साहित्य, गझल, बालकवी, अहिराणी कवी संमेलन, परिसंवाद किंवा ग्रामीण भागातील ज्या काही लोककला आहेत त्यामध्ये पावरी असेल, ढाका असेल, त्यामध्ये वाघ्या मुरळी असतील, तर ह्या ज्या काही कला आहेत या कलांना एक व्यासपीठ मिळावं आणि वेगळं पण जपावं म्हणून खऱ्या अर्थानं अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. आणि गिरणा गौरव प्रतिष्ठान जर यापुढे भविष्यात एक कल्चरल ऑफ युनिव्हर्सिटी म्हणजे सांस्कृतिक विद्यापीठ अशी एक पदवी या प्रतिष्ठानाला लावेल असं मला विश्वास आहे. नक्कीच, बरोबर. मग मागच्या वर्षीचं प्रमुख आकर्षण या संमेलनासाठी सुरेखा पुणेकर यांचं होतं. हो. परत मंगलाताई बनसोडे देखील आले होते. हो. तर यांचा अनुभव कसा? सुरेखा पुणेकरांना आपण गेल्या वर्षी ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर शंकर बोराडे यांच्या स्मरणार्थ आपण त्यांना पुरस्कार दिला होता. त्यानिमित्ताने ते आल्या आणि त्यांनी रामा रघुनंदना या भक्तिगीतावर अक्षरशः म्हणजे की एक टाचणी जरी पडली तरी तिचा आवाज येईल एवढ्या म्हणजे शांत वातावरण आहे. ते भक्तिगीत लोकांनी ऐकलं आणि लोक मंत्रमुग्ध झाले. आणि या रावजी बसा भाऊजी या गाण्यावर तमाशा सम्राज्ञे मंगला बनसोडे आणि लावणी सम्राज्ञे सुरेखा पुणेकर यांची जुगलबंदी आणि सुरेखा पुणेकर आणि मंगला बनसोडे ह्या एकाच व्यासपीठावर आणण्याचं पहिलं काम गिरणा गौरव प्रतिष्ठान. हो, बरोबर आहे. आणि मी त्या कार्यक्रमामध्ये एक व्यक्ती असे बघितले की ती पावरी वाजवणारे हो ते सुद्धा होते. हो, तर त्यांना भारत म्हणजे अमृत महोत्सव, भारताचा जो अमृत महोत्सव झाला तर त्या निमित्ताने जे तारपा वादक होते भिकल्या झिंडा, तर त्यांना पण आपण त्या निमित्ताने या व्यासपीठ तयार करून दिलं आणि त्या निमित्ताने त्याला आपल्या या शेकोटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं. हा कार्यक्रम जेव्हा म्हणजे गिरणा गौरवच्या या व्यासपीठामध्ये जे जे लोक आलेत तर त्यांना एक वेगळं पण प्राप्त झालं. म्हणजे तो जे दैवी चमत्कार असेल की मला माहित नाही, परंतु सप्त शिखरांच्या पर्वतरांगांमधून केमच्या डोंगरामधून जेव्हा ती गिरणा, कादवा, नंतर आपलं नार पार, नंतर ब्रह्मगंगा अशा ह्या 7 नद्या उगम पावतात. तर या नद्यांचा आशीर्वाद घेऊन ही माणसांना आपण फक्त एका व्यासपीठावर आणतो आणि म्हणून ती माणसं समृद्ध होतात. कारण ज्यावेळेस ज्या लोकांना आपण गिरणा गौरव पुरस्कार दिला त्यापैकी 22 लोकांना पद्मश्री मिळाले. बघा. हो. मग हा केवळ योगायोग तर मानता येणार. हो, योगायोग नाही होता कारण 22. हो. आणि दुसरी गोष्ट अशी हा कदाचित दैवी चमत्कार असेल किंवा एखादा याच्यात तुमची दृष्टी महत्वाची. हो, तुम्ही हो. आणि आपण सुरुवातीला जेव्हा नाशिकमध्ये हा कार्यक्रम घेतला, जसं आपला कादवा प्रतिष्ठान दादांनी आपल्या दिंडोरीला सुरू केला होता म्हणजे नदीच्या काठावर समजा, तसं आपण गिरणा गौरव 2 वर्षे आपण याला घेतला, गिरणाच्या काठावरच घेतला. तर त्यानंतर नाशिकमध्ये घेतल्यानंतर त्यावेळेस शोभाताई बच्चावांना आपण गिरणा गौरव पुरस्कार दिला आणि त्या महापौर झाल्या. डॉक्टर दौलतराव यांना गिरणा गौरव पुरस्कार दिला आणि ते आरोग्यमंत्री झाले. आमदार ए.टी. पवारांना आपण गिरणा गौरव पुरस्कार दिला आणि ते वनमंत्री झाले. प्रशांतदादा हिरेंना आपण गिरणा गौरव पुरस्कार दिला आणि ते परिवहन मंत्री झाले. दादा भुसेंना आपण गिरणा गौरव पुरस्कार दिला, ते आमदार झाले. तर अशा प्रकारे हा जो गिरणाचा जो आशीर्वाद आहे, कारण गिरणा म्हणजे गिरजा आणि गिरजा म्हणजे पार्वती, आणि हा पार्वतीचा जो आशीर्वाद आहे किंवा ती जी दक्षिणा आहे किंवा ती जी प्रेरणा आहे तर ती शिवलीला अमृतमध्ये सुद्धा याचा कुठेतरी एक संगम आहे. हो हो, बरोबर. आणि म्हणून गिरणा ही खऱ्या अर्थाने समृद्ध होत जाते. मग या कार्यक्रमाचं या वर्षीचं प्रमुख आकर्षण कोण असणार आहे? आता ह्या वर्षी आमचं गौतम म्हणजे आपल्या ज्या नृत्यांगण आहेत त्या गिरणाकाठच्याच आहेत जळगावच्या, गौतमी पाटील आणि रघुवीर खेडकर यांना आमंत्रित करण्याचा आमचा मानस आहे. बरोबर. आणि या वर्षीचा कार्यक्रम सुद्धा मोठाच होणार. हो. आणि आतापर्यंत आपण 2 वर्षे खूप छानपैकी सगळ्यांच्या सहभागातून आपण हे केलं, यशस्वी पार पडला. आणि नाशिकमध्ये एक वेगळं व्यासपीठ पण तयार करून दिलं आपण शेकोटीच्या माध्यमातून. तर यावर्षी हे 3रं शेकोटी संमेलन जे आहे तर ते अतिशय सुंदर आणि सुरेख पूर्ण पार पडेल असा मला विश्वास आहे. नक्कीच नक्कीच. तर आता आपण सोशल मीडियावरती थोडं येऊया, कारण हे माध्यम, या माध्यमानेच आपण आज लोकांना माहिती होतो आहे. हो, बरोबर. तर सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात सोशल मीडियाचा वापर कसा असला पाहिजे? सामाजिक काम करताना सोशल मीडियाचा फार मोठा वापर झालाच पाहिजे. कारण मी अगोदर सांगितलं की आपल्याकडची जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम म्हणून आपल्याला मीडियाचा वापर करावा लागेल.
बरोबर. कारण तुमच्याकडे किती मोठी गुणवत्ता आहे. तुम्ही मी अगोदर सांगितलं की तुमच्याकडे खूप पुस्तकं आहेत. पुस्तकं लिहून तुम्ही खूप हे माझी 20 पुस्तकं, माझी 50 पुस्तकं, परंतु हे पुस्तकं लिहून ठेवता येणार नाही आपल्याला. नाही. तर ते लोकांपर्यंत गेले पाहिजेत, समोर आले पाहिजे. त्या पुस्तकाचं कव्हर सुद्धा लोकांना बऱ्याचदा माहीत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून आपण या माध्यमातून मीडियाचा वापर केलाच गेला पाहिजे. की जसं आम्ही आता नाशिकच्या साहित्यिकांची वारी पांडुरंगाच्या दारी, आषाढी वारीला आम्ही नाशिकच्या साहित्याची वारी आपण जेव्हा घेतली, आणि त्यावेळी प्रत्येकाच्या हातामध्ये, लोकांच्या हातामध्ये टाळ मृदुंग असतात, कोणाच्या हातामध्ये तो हे असतं म्हणजे तुळस असते, कोणाच्या हातामध्ये झेंडा असतो, परंतु आम्ही प्रत्येकाच्या हातामध्ये प्रत्येक साहित्यिकाच्या पुस्तकाचं कव्हर होतं. तर अख्ख्या पंढरपूरमध्ये सगळे लोक आम्हाला पाहत होते. बरोबर. हो. आणि त्यामुळे वेगळंपण, बरोबर. आणि तुम्ही सरळ तर कोणी जगतं, हो, सरळ कोणी जगतं, परंतु तुमच्या जगण्याला एक वेगळंपण असलं पाहिजे. वेगळंपण असलं तुमच्या जगण्याचा वेगळा आयाम असे, आणि म्हणून अशा वेगळेपणातूनच माणूस समृद्ध होतो. बरोबर आहे सर. तर आता मी काही रॅपिड फायर प्रश्न तुम्हाला विचारतो, ज्यांचं उत्तर तुम्ही काही जास्त विचार न करता एका शब्दात द्यायचंय. तुमचे आवडते पुस्तक कोणते? रंग माणसांचे. प्रेरणादायी व्यक्तिमत्व? नारायण सुर्वे. तुमचा आवडता लेखक किंवा कवी? कवी नादू महानोर. सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट काय करता? मी सकाळी उठल्यानंतर अगोदर आज कोणाचा वाढदिवस आहे, कोणाला PhD मिळाले, कोणाची निवड झाली, हे अगोदर पाहतो. मग तुम्हाला आवडणारा सण? मला आवडणारा सण फक्त 5 एप्रिल. 5 एप्रिल कार्यक्रमाचं. हो, बरोबर. तुमचे आवडते गाणे? एक रास्ता है जिंदगी, थम गया तो कुछ भी नहीं. सामाजिक कार्य की साहित्यिक काम? सामाजिक कामाबरोबर साहित्याकडे आपण ओढले जातो. बरोबर आहे. लेखनासाठी आवडते ठिकाण? लेखन करत असता तुम्ही तर मग एखादी जागा असते ठरलेली? खरं तर एखाद्या झाडाखाली बसून निसर्गाच्या सानिध्यामध्ये लिहायला खूप आवडतं. मग चहा की कॉफी? चहा. तुमची आवडती कविता? गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे. प्रेक्षकांना देण्याचा तुमचा एक संदेश? लोकांनी सकारात्मक जगलं पाहिजे. बरोबर. वेळ मिळाला तर वाचन की भटकंती? भटकंती आणि जुनी गाणी ऐकणे. तुम्हाला मिळालेला सर्वोत्तम सल्ला? अश्वत्थामासारखं न जगता सुंदर जगलं पाहिजे, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. आवडता राजकीय नेता? आवडता राजकीय नेता राजीव गांधी. देशाला सध्या कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे? देशाला सुजलाम सुफलाम कडे आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, अशा दिशेने राजकारण्याने राजकारण केलं पाहिजे. मग राजकारण म्हणजे सेवा की सत्ता मिळवणे? राजकारण म्हणजे सेवा. हो. एका शब्दात भारतीय राजकारण काय सांगाल तुम्ही? आत्ताचे राजकारण हे अतिशय घाणेरडे आहे. कोणत्या एका कायद्यात तुम्हाला बदल करावा असा वाटतो? शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, हा एवढाच फक्त. जर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात तर तुम्ही पहिलं काम काय कराल? शेतकऱ्यांना कर्जमुक्त. राजकारणातले चांगले व्यक्तिमत्व? आताचे का? हो, आताचे किंवा आधीचे, तुम्हाला ज्यांचा अनुभव चांगला आला असेल किंवा? विलासराव देशमुख. कोणता एक सामाजिक प्रश्न तातडीने सोडवायला हवा? जसं की शेतकऱ्यांनी जी आत्महत्या केल्या, तर तो प्रश्न मार्गी लावला पाहिजे की त्याची पाठीमागे त्याची मीमांसा काय आहे, की ही आत्महत्या का होतात, याच्या पाठीमागे अभ्यास करून ताबडतोब तो निर्णय घेतला पाहिजे. बरोबर. तुम्ही फार छान प्रश्नांची उत्तरे दिलीत. धन्यवाद सर. आज तुम्ही तुमचा मौलिक वेळ मला दिला. तुमचं कार्य बघून मला देखील आदर्श घ्यावासा असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. तर असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या, आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही देखील असे कुठेतरी कार्य करू, असे आशीर्वाद नेहमी राहू द्या. तर तुम्ही आज तुमचा वेळ दिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.